मुलीचं महत्व आता कळालं का? कारण बघा मुलीचं महत्व जे म्हणत होते आम्हाला पाहिजे वंशाचा दिवा दिवा दिवा, काय पाहिजे वंशाचा दिवा. आता एवढं दिवस झालं की दिव्याला पंत्या भेटत आला. ज्याला भेटल्या त्याचं बरं आहे, ज्याला नाही भेटलं तुम्हाला एकच पर्याय प्रयागराज. हर हर महादेव. तिकडं एखादी मोनालिसा भेटली तर बघा, नाही तर इकडं काही चान्स नाही. लय अवघड आहे आणि याला आपणच जबाबदार आहे बरं का. आपणच जबाबदार आहे का माहिती आहे का? आपल्याला मुली नको होत्या, मग आता 80% मुलांची लग्न झाली, बाकीच्या 20%नं वाढवा दाड्यान. हर हर महादेव. तुम्हाला बाकी पर्याय नाही. तुम्हालाच पाहिजे होता ना वंशाचा दिवा. पकवाजे वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. बस बस. तुम्ही म्हणताल महाराज तुमच्या म्हणण्याचा यांच्या वाजवण्याचा काही संबंध कसा नाही. तुम्हाला दाखवायचं होतं ही वंशाची पंथी दिव्याकडनं कशी वाजवून घेते. नुसतं वाजून नाही घेतलं, म्हणून पण घेतलं का नाही बघा. मग काय पंथी कमी आहे? ऐका ना बाबा, काय पंथी कमी आहे? मुलगी म्हणजे दोन घराचं काय करते, कुळाचा उद्धार करणारी म्हणजे लेक आहे.